तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला। या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही। दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघात झाला की घडवून आणला गेला, त्यामागे घातपात होता का, असे प्रश्न उपस्थित झाले। अमोल मिटकरी यांनीही आता अजित पवारांच्या अपघाताच्या आधी अघोरी पूजा झाली होती असा दावा केलाय। महाराष्ट्र राज्याचे पोलीस संचालक श्री सदानंद दाते साहेबांची भेट घेतली, सोबतच SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची सुद्धा भेट घेतली। त्या भेटीमागचं कारण असं होतं की लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाच्या अपघाताला 4 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही तपास कार्याला गती का नाही, अद्यापही CCTVचं जे काही महाराष्ट्र CCTVच्या बाबतीत विचारतोय त्याबाबत सध्याचं स्टेटस काय आहे। सोबतच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने ज्यावेळेस बारामती परिसरामध्ये मी होतो त्यावेळेस अघोरी पूजेचे काही प्रकार आढळले। मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता असल्यामुळे अशा थोतांडावर माझा विश्वास नसल्याचं मी अगोदरच दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, कारण ते पत्र वाचून त्यांना असं वाटलं की या अघोरी पूजेच्या संदर्भात म्हणजे नेमकं म्हणणं काय असं अशा संदर्भात मी त्यांना सांगितलं की हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सदस्य आहे, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडणारी लोक आहोत, पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या 3 महिन्यापूर्वीपासून जे काही प्रकार घडले त्यामध्ये काही भोंदूबाबा खरातच्या आश्रमात घडलेले प्रकार, त्यानंतर गोजूबावीच्या परिसरात घडलेले प्रकार, दादांचा काटेवाडीच्या बंगल्याच्या मागच्या साईडला घडलेले प्रकार, आणि या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगाने मी एक पत्र दिलंय की अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने अघोरी पूजेचा संदर्भ हा कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा जो आहे त्याच्या आश्रमाशी संबंधित आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे। त्यांनी तात्काळ तसे निर्देश पण दिले, SIT प्रमुखांना निर्देश दिले, पाषाणला जे अधिकारी आहेत पुण्याला त्यांच्या अंडरमध्ये हे सगळं तपास यंत्रणा लागलेली आहे त्यांना सुद्धा त्यांनी तसे निर्देश दिले। मी सदानंद दाते साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि अघोरी पूजेच्या अनुषंगाने आता तो तपास व्हावा असे आदेश त्यांनी निर्गमित केले। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।